पवार महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भातल्या नियोजनासाठी सांगलीमध्ये आलेलो होतो आणि तासाभरात सगळ्यांना आपल्याला समजलं आणि एवढ्या मोठ्या संख्येनं आपण आजच्या या बैठकीला उपस्थित असलेली विधिमंडळामध्ये आमचे सहकारी सन्माननीय आमदार सुहास भैया बाबर, जिल्हा प्रमुख बजरंग पाटील, आमचे विचारे बापू, आमचे वनखंडे सर, इतर सर्व आजी माजी पदाधिकारी आणि ज्यांनी उमेदवारी अर्ज भरलाय, उद्या जे भरणार आहेत ते आणि सर्वच महिला वगैरे उपस्थित असणार आहे. मी मागच्या 8 दिवसापूर्वी जेव्हा आलो होतो तेव्हा मी सांगितलं होतं की युती करायची, इथंच पत्रकार परिषदेत युती करायचा आमचा प्रयत्न आहे. मी संपर्क मंत्री शिवसेनेचा आहे. भारतीय जनता पक्षाची जबाबदारी माननीय मंत्री महोदय, ज्येष्ठ मंत्री महोदय माननीय चंद्रकांत दादांच्याकडे आहे. 2-3 फेऱ्या आमच्या चर्चेच्या झाल्या. मला त्या चर्चेमधलं काय सगळाच वृत्त या ठिकाणी उघड करता येणार नाही, पण पहिल्यांदा मी म्हणलं होतं की शिवसेनेचा योग्य मान सन्मान ठेवला गेला पाहिजे. शिवसेनेची योग्य ताकद जी आहे त्याप्रमाणे जागांचं वाटप झालं पाहिजे. एखादी दुसरी जागा 2-3 जागा पुढे मागे सरकण्याची प्रत्येकाची तयारी आहे, पण ठीक आहे, आता त्या गोष्टीची चर्चा करण्याची वेळ नाही. उद्या शेवटचा दिवस आहे आणि युतीतल्या मोठ्या पक्षांनी मला वाटतं अर्ज पण भरायला सुरुवात केली, काही नावं सुद्धा त्यांनी या ठिकाणी जाहीर केली आणि आपली सुद्धा जबाबदारी आहे. शेवटी आपण वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा भगवा आणि धनुष्यबाण हा जो स्वर्गीय शिवसेना प्रमुखांनी आपल्या हातात दिलाय तो लढाईसाठी दिलेला आहे. आपल्याला नेहमीच शिवसेनेची शिकवण आहे की जे सहजासहजी मिळत नाही ते लढाई करून जिंकून आपल्याला या ठिकाणी मिळवायचं आहे. मी आज एवढंच सांगतो, त्या निवडणुकीमध्ये ठीक आहे, आज आपली युती नाही झाली, समजा राज्यामध्ये युती आहे तो गोष्ट वेगळी, पण इथं जर आमचा मान सन्मान ठेवला जात नसेल, जेवढ्या जागा कोलामोलाच्या मिळाल्या पाहिजेत तेवढ्या जर आपल्या पक्षाला मिळत नसतील, ठीक आहे, एक ठराविक वेळ असते तिथपर्यंत वाट आपण पाहतो, नाही तर मग शेवटी आपल्याला आपल्या पक्षाची वाटचाल पुढे करायची असते. रात्री आमचा निर्णय झाला, भैयांशी मी बोललो, बजरंग पाटलांशी बोललो, वनखंडेंशी बोललो आणि आपण आज अर्ज भरायला सुरुवात केली. आता आल्यापासून आम्ही वर चर्चा करत होतो, काही अर्ज उद्या पण आपण जी शेवटच्या मुदतीपर्यंत आपण अर्ज भरतोय. मला एवढंच आज तुम्हाला प्रमुख लोकांना इथं सांगायचं आहे की आम्ही नियोजन केले, चिन्ह वाटप झाल्यावर प्रचाराचा शुभारंभ, ह्या सगळ्या गोष्टी आपण करू. मी एवढंच जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून शिवसेना पक्षाचा एवढंच सांगतो की आता आपण जेव्हा शिवसेना म्हणून ह्या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे तेव्हा अर्ध कधी निवडणुकीमध्ये शिवसेना उतरत नाही, पूर्ण ताकदीने शिवसेना उतरत. आणि जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून मी आपल्याला सांगतो, या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरती जे जे उमेदवार आपण या ठिकाणी उभं केलेले आहेत, उद्या पण ज्यांचे अर्ज आपण भरणार आहे, ज्यांना शिवसेनेचं धनुष्यबाणाचं चिन्ह वाटपामध्ये मिळणार आहे, या सगळ्या उमेदवारांच्या पाठीशी पक्षाची ताकद आणि जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून माझी पूर्ण ताकद, पूर्ण वेळ या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण मी महानगरपालिकेच्या आणि ज्याला म्हणतो ना आपण अंडर इस्टिमेट, म्हणजे त्याला मराठी शब्द काय म्हणतो आपल्याला, आमचं मूल्यमापन थोडं कमी केलं की ह्याला एवढी ताकद ह्यांची नाही, ह्यांची काय शिवसेनेची ताकद आहे,
माझी आता तुम्हाला सगळ्या पदाधिकाऱ्यांना शिवसैनिकांना विनंती आहे, शिवसेनेची सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत काय ताकद आहे हे महानगरपालिकेचा निकाल लागल्यानंतर शिवसेनेचे बहुसंख्य नगरसेवक त्या नगरपालिकेत निवडून आणून या ठिकाणी आपल्याला दाखवायचे आणि त्यासाठी पूर्ण ताकदीनं आपण सगळेजण या निवडणुकीच्या कामाला लागा. आता जास्त वेळ भाषणबाजी बैठकीत घालवण्यापेक्षा उद्यापर्यंत अर्ज वेळेस भरून घेणं, छाननीमध्ये योग्य सगळी कागदपत्र दाखल करणं, वकिलांचे टीमचं नियोजन मागाशी वरती बसून या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. तो सगळा कायदेशीर सल्ला, कायदेशीर सहकार्य पक्षाच्या वतीनं सगळे या ठिकाणी दिलं जाईल. मागाशी मी म्हटलं तसं आता उतरलोय तर पूर्ण ताकदीनं बहुमतानं जिंकण्यासाठीच्या निवडणुकीमध्ये आपल्याला सांगतो. आपल्या सगळ्यांना ज्यांनी अर्ज भरले त्या उमेदवारांना, त्यांच्या समर्थकांना, त्यांच्या सहकार्यांना, सर्व शिवसैनिकांना या निवडणुकीसाठी शुभेच्छा देतो आणि पूर्ण वेळ या निवडणुकीसाठी संपर्क मंत्री म्हणून मी या ठिकाणी आपल्याला पूर्ण ताकदीनं आपल्या सगळ्यांच्या पाठीशी एवढी ग्वाही, एवढा विश्वास देतो आणि थांबतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.